मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्यात आणि असं असताना सध्याच्या नगरसेवकांना एक जबरदस्त झटका बसलाय, कारण प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे। काही नगरसेवकांचे प्रभागच गायब झाले आहेत, तर काही नगरसेवकांचे प्रभाग विभागले गेले आहेत। याशिवाय आरक्षित प्रभागांची संख्या वाढल्यामुळे खुल्या वर्गाच्या प्रभागातील नगरसेवकांसमोर सुद्धा मोठं संकट आहे। रंगशारदा सभागृहात मुंबईतल्या प्रभागांची पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात येत आहे। नवीन रचनेनुसार शहरातील 7 प्रभाग गायब झालेत आणि उपनगरातले 7 प्रभाग वाढलेले आहेत। तसंच अनुसूचित जातींसाठी आरक्षित वॉर्डांची संख्या 11 वरनं 15 वरती वाढवण्यात आली आहे। आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत आहेत। मनश्री, कसा आणि किती परिणाम होणार आहे आजच्या सोडतीचा निवडणुकांवरती? ज्ञानदा, सोडतीची जी प्रक्रिया आहे ती अजूनही सुरू आहे। सध्या जी माहिती आपल्या हातात येते त्यानुसार शिवसेनेचे जे 2 महत्त्वाचे नगरसेवक आहेत त्याच्यापैकी महापौर आहेत आणि दुसरे आहेत स्थायी समिती अध्यक्ष। महापौर स्नेहल आंबेकर हे सध्या 194 म्हणजे हा त्यांचा जुना वॉर्ड झाला, मात्र आता तिथे आरक्षण पडल्या कारणाने त्यांचा जो वॉर्ड आहे हा 3 प्रभागांमध्ये विभागला गेलेला आहे। महापौर स्वतः या एससी आरक्षणामध्ये मोडतात, त्याच्यामुळे त्यांना 195 आणि 198 अशा दोन्ही भागांमधून दोघांपैकी एका भागामधून लढण्याची संधी आहे। मात्र दुसरीकडे स्थायी समिती अध्यक्ष जे आहेत त्यांना मात्र यशोधर फणसेंचे जो वॉर्ड होता त्याचे मात्र 4 तुकडे झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की यशोधर फणसेंचा जो 50% मतदारसंघ होता तो 59 नंबरच्या वॉर्डमध्ये गेलेला आहे आणि हाच 59 नंबरचा वॉर्ड हा एसटी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच सध्याची परिस्थिती आपल्या समोर येते की जे दिग्गज नगरसेवक आहेत त्यांचे बऱ्यापैकी वांदे होण्याची शक्यता आहे, कारण अनेकांचे जे मजबूत मतदारसंघ समजले जातात, अनेकांचे 50 ते 60% मतदारसंघ हे एकीकडे आरक्षित होत आहेत, तर दुसरीकडे जो उरलेला 30 ते 40% मतदारसंघ आहे हा दुसऱ्याच कोणत्या तरी वॉर्डमध्ये सरकवला जातोय। त्याच्यामुळे नेमकं जर लढायचं असेल तर लढायचं कुठून हा सुद्धा यक्षप्रश्न नगरसेवकांसमोर आहे। मनश्री, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।